जय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती फेज 2 संदर्भात जी काही सध्या बघा कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे सध्या बघा वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी म्हणजे याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, त्यानंतर मनपा असेल, त्यानंतर बघा नपा असेल, तर ह्या वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा जे काही अनुदानित आहे शाळा, तर त्या खाजगी जे अनुदानित संस्था आहे, तर त्यांच्या वेकेन्सी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही जिल्हा परिषदचा बघा बराचसा जो काही प्रश्न सध्या बघा मनामध्ये फिरत आहे, जिल्हा परिषदच्या ज्या वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी नेमक्या किती येणार, किंवा जिल्हा परिषदच्या सध्या बघा वेकेन्सी जी आहे, तर त्या वेकेन्सी संदर्भात जी सध्या जाहिरात असेल, तर ती जाहिरात अजूनपर्यंत सध्या प्रसिद्ध का नाही होत। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद संदर्भात जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सर्वात कमी आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी फेज 2 मध्ये ह्या ठिकाणी असू शकते। कारण जिल्हा परिषदमध्ये जवळपास आतापर्यंत या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 1200 ते 1500 एवढ्या जे काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी सध्या अपलोड ह्या ठिकाणी बघा होऊ शकतात। मग त्याच्यामध्ये बरेचसे जे काही शिक्षकांचं समायोजन असेल, आंतरजिल्हा बदली असेल, तर असे बरेचसे मुद्दे सध्या बघा ह्या ठिकाणी समोर येत आहेत। तर फेज 2 मध्ये सर्वात जास्त जी काही पदं आहे, तर ती पदं म्हणजे खाजगी अनुदानित संस्थेच्या सध्या बघा असणार आहे। आणि खाजगी अनुदानित संस्था जर म्हटली, तर त्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त या ठिकाणी 90% पेक्षा जास्त ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे, तर त्यांच्या जाहिराती ह्या मुलाखत जे काही प्रकार आहे, बरोबर, म्हणजे मुलाखत प्रकारामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या प्रकारामध्ये सध्या आलेले आहे। मग त्याच्यामध्ये काही सध्या खाजगी अनुदानित संस्थेमध्ये ह्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद जी काही सध्या बघा संस्था आहे, तर ती संस्था सध्या या ठिकाणी विना मुलाखतमध्ये येणार आहे। त्यानंतर काही ज्या सध्या ठराविक ज्या संस्था आहे, तर त्या संस्था सध्या विना मुलाखतमध्ये या ठिकाणी आलेले आहे। परंतु 90% पेक्षा जास्त ज्या संस्था आहेत, तर त्या संस्था सध्या या ठिकाणी आपल्याला मुलाखतीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आतापर्यंत आपण ज्या काही ह्या ठिकाणी महानगरपालिका असेल किंवा नपा असेल, बरोबर, महानगरपालिका त्यानंतर नपा असेल, तर त्यांच्या जाहिरात ज्या आहे, तर त्या संपूर्ण जाहिरात आपल्याला त्या ठिकाणी विना मुलाखतमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे जो काही विदाऊट इंटरव्ह्यूचा डायरेक्ट त्या ठिकाणी टेट मार्कानुसार सिलेक्शन होणार आहे। तर त्या अनुषंगाने मागे देखील ज्या जाहिरात सध्या प्रसिद्ध झाले, तर त्या जाहिराती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या अनुषंगाने माहिती पोहोचवली। तर आज देखील सध्या दोन ज्या सध्या मनपा आहे, त्या संदर्भात ज्या काही नपा असेल, मनपा असेल, तर त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत। तर जवळपास 2 ते 3 या ठिकाणी आपण जाहिरात बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जी काही पदं आहे, तर ती पदांसंदर्भात अंदाज येईल। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती टप्पा 2 साठी ही ठिकाणी जाहिरात जी आहे, तर ती जाहिरात सध्या अपलोड झालेली आहे आणि प्रसिद्ध देखील झालेली आहे। तर ही जी जाहिरात आहे, तर ती जाहिरात म्हणजे या ठिकाणी जी नगर परिषद आहे, या ठिकाणी नगर परिषदचं नाव देण्यात आलंय। इथं जी जाहिरात आहे, तर ती नगर परिषद सध्या बघा या ठिकाणी नाव देण्यात आले मंगरुळपीर प्रायमरी जी काही विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी नगर परिषदची जाहिरात इथं आलेली आहे। तर ही जी जाहिरात आहे, तर ही जाहिरात सध्या बघा आजच्या घडीला प्रसिद्ध झालेली आहे। तर अशा जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर फेज 2 साठी विदाऊट इंटरव्ह्यूचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये जर आपण आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील जर बघितला, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी काही पदं आहे, तर ती आपल्याला कमी प्रमाणात देखील सध्या पाहायला मिळत आहे। तर इथं आरक्षणनुसार जर कॅटेगरीनुसार जर बघितलं, तर इमा व संदर्भात या ठिकाणी एकूण पदं जर बघितली, तर इथं बघा 2 पदं आहे इमा व प्रवर्गासंदर्भात। त्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे, तर तो प्रवर्ग विमाप्र साठी या ठिकाणी 1 वेकेन्सी आहे। त्यानंतर EWS संदर्भात इथं 1 वेकेन्सी आलेली आहे। त्यानंतर SC-BC संदर्भात 1 वेकेन्सी आहे आणि ओपन संदर्भात 1 वेकेन्सी आहे। अशा या ठिकाणी जर आपण वेकेन्सी जर बघितल्या, तर टोटल वेकेन्सी या ठिकाणी 6 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। मग त्याच्यामध्ये 6 वेकेन्सीमध्ये जे काही अनाथ बांधव आहे, तर त्यांच्यासाठी बघा 1 वेकेन्सी इथं राखीव असणार आहे आणि 5 वेकेन्स्या ह्या सर्वसाधारण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्या ज्या संपूर्ण 6 ज्या वेकेन्सी आहे, तर ह्या वेकेन्सी सध्या 1 ते 5 या वर्गासाठी असणार आहे, बरोबर, प्राथमिक वर्गासाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर संदर्भात। तर त्या अनुषंगाने पूर्ण 6च्या 6 वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी प्राथमिक म्हणजे 1 ते 5 या वर्गासाठी इथं असणार आहे। आणि या ठिकाणी जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात ही असणार आहे। तर सध्या ही एक जाहिरात सध्या इथं 6 पदांसाठी आपल्याला पाहायला मिळते आहे। पुढची वेकेन्सी जी आहे, तर ती वेकेन्सी तुम्हाला या ठिकाणी बघा स्क्रीनवर दिसते। तर पुढची जी काही जाहिरात आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा 2 संदर्भात
जाहिरात जी आहे तर परत ह्या ठिकाणी नगर परिषदची जाहिरात सध्या बघा इथं अपलोड झालेली आहे. तर नगर परिषद कुठली आहे तर इथे तुम्हाला बघा नाव दिसतं आहे तलेगाव प्रायमरी जी काही सध्या बघा नगर परिषद आहे तलेगावची. तर ही जाहिरात देखील इथं विदाऊट इंटरव्ह्यूची अपलोड झालेली आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कोणत्याही प्रकारची बघा इंटरव्ह्यू नसते. तिथं डायरेक्ट एकाच एक प्रमाण असतं बरोबर. टेट गुणाच्या माध्यमातून तिथं डायरेक्ट शिफारस होते. ज्या पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये होते त्या पद्धतीने नगर परिषदमध्ये सध्या बघा होत असते. तर ही जी आरक्षण ह्या जर रिक्त पदाचा तपशील जर बघितला आपण तर इथं तुम्ही बघू शकतात. तर ह्या नगर परिषदमध्ये देखील जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा कमी पदं आलेली आहे. तर इथं अनुसूचित जातीची एक पद आहे बरोबर. त्यानंतर पुढचा प्रवर्ग जर बघितला आपण तर ह्या ठिकाणी इमाव संदर्भात बघा एक पद आहे. त्यानंतर पुढील जे काही पद आहे तर ते पद म्हणजे या ठिकाणी EWS संदर्भात एक पद आहे आणि दुसरं जे पद आहे तर ते दुसरं पद म्हणजे ACBC संदर्भात एक पद आहे बरोबर. तर हे पदं सध्या बघा इथं आलेली आहे. तर टोटल जर पदं बघितली आपण तर टोटल बघा 4 पदांची ही वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी तलेगाव जी काही नगर परिषद आहे तर त्यांची इथं आलेली आहे. तर ही जी 4 पदं आहे तर ती चारीच्या चारी पदं या ठिकाणी मराठी माध्यमाची असणार आहे बरोबर. आणि 1 ते 5 या गटासाठी म्हणजे 1ली ते 5वी संदर्भात प्राथमिकची पदं आहे 100% अनुदानित असणार आहे. 4 पदं असणार आहे बरोबर. तर ही सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी काही जाहिरात असेल तर त्या नगर परिषद असेल बरोबर आणि महानगरपालिका ह्यांच्या देखील सध्या जाहिरात इथं बघा विदाऊट इंटरव्ह्यूचे येत आहे. मग ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदचे जे जागा असेल तर त्या जागा सांगितल्याप्रमाणे अगदी कमी प्रमाणात सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मागे देखील सध्या बघा जे काही शिक्षण मंत्री महोदयांनी जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी संदर्भात त्या ठिकाणी घोषणा देखील केली होती. त्याच्यामध्ये 10,000 या ठिकाणी बघा 10,940 एवढी जी वेकेन्सी आहे तर ती पवित्र पोर्टलवर सध्या बघा अपलोड व्हायला त्या ठिकाणी कामकाज असेल तर ते सध्या झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं परत बघा वाढू शकतात. कारण ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदची जी काही पदं असेल जवळपास 1200 ते 1500 दरम्यान सध्या बघा पदं अंदाजित सध्या राहू शकतात. तर ही पदं जास्तीत जास्त येण्यासाठी जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा सध्या बघा करा जेणेकरून जास्तीत जास्त पदं आपल्याला जिल्हा परिषदची सध्या बघा यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने जे काही पाठपुरावा करताय तर त्यांना सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त जिल्हा परिषदची पदं देखील आपल्याला फेज 2मध्ये पाहायला मिळतील. तर सध्या तरी ही जी जर अराऊंड जर आपण बघितली तर संपूर्ण जी काही पदभरती असेल तर ह्या ठिकाणी जवळपास हे 11,000 जी काही वेकेन्सी सध्या झाली. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदची जी काही पदं असेल साधारण 1500 ते 2,000 दरम्यान बरोबर. तर ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा जास्तीत जास्त वाढण्यासाठी जवळपास 5,000 पर्यंत पदं वाढण्यासाठी जो काही योग्य तो पाठपुरावा असेल तर तो 31 तारखेपर्यंत सध्या बघा करा जेणेकरून जास्तीत जास्त पदं जिल्हा परिषदची देखील सध्या इथं येऊ शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती. तर सध्या ह्या ठिकाणी जी काही नगर परिषद हे इथं जी आलेली आहे तर ही नगर परिषदची 6 जी काही वेकेन्सी आहे तर 6 वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुसरी नगर परिषद जी आहे तलेगाव तर त्याची देखील सध्या बघा इथं एकूण 4 वेकेन्सी सध्या पाहायला मिळत आहे. तर बाकीच्या वेकेन्सी संदर्भात जे व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ सध्या बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात. जवळपास तुम्हाला 35 ते 40 ज्या सध्या बघा वेकेन्सी जी संदर्भात जाहिरात आलेली आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण प्लेलिस्ट देखील आहे ती देखील तुम्ही बघू शकतात. तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. तर अजून देखील आपल्याकडे वेळ आहे 1 तारखेपर्यंत. तोपर्यंत जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या अनुषंगाने पाठपुरावा करा. नक्कीच जागा जी आहे तर त्या जागा सध्या बघा इथं वाढू शकतात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक आपल्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात. तर त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.